उद्देशाने एसटी महामंडळ गेली 76 वर्षे काम करीत आहे। रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करणे याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बस उपलब्ध करून देणे या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून प्रवाशांची सुरक्षता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील, असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले। कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुट्ट्या भागांची वाढती किंमत हे विचारात घेऊन 2021 पासून प्रलंबित असलेली एसटीची तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। भंडारा व नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकांकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल 11 डिसेंबरला बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी, त्यांचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली। सध्या एसटी महामंडळाच्या बसचा अपघात होऊ नये यासाठी दर 6 महिन्याला चालकांना उजळणी प्रशिक्षण दिले जाते। या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो। त्यानंतर प्रत्यक्ष चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते। तसेच कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे। हीच पद्धत एसटी कडे कार्यरत असलेल्या खासगी चालकांना देखील वापरण्याच्या सूचना यावेळी गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिल्या। यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर तसेच एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। वेळेत बसचा पुरवठा न करणाऱ्यांना नोटीस। एसटी महामंडळाकडे 14,000 बस असून उपलब्ध प्रवाशांसाठी त्या अत्यंत अपुऱ्या पडत आहेत। यामध्ये अनेक बस जुन्या झाल्या असून काही बस कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। ही वस्तुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थांनी नवीन बसचा वेळेत पुरवठा न करणे अत्यंत आवश्यक होते। मात्र या संस्था बस पुरवण्याबद्दल सक्षम का नाहीत याची शहानिशा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत।